आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे किंवा तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननीतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मुभयदां जाड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं. पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचित्तचोर प्रभो. जय जय माखनचोर, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता थोडा ज्ञान वाढवा. आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्रभूषण, देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपला शेवट कशानं गोड झाला हे प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावनक्षेत्र मोहा या आपल्या गावामध्ये कैलासवासी नारायणराव रंगनाथराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पांडुरंग नारायण देशमुख, विष्णुपंत नारायणराव देशमुख, भगवानराव नारायण देशमुख, बाळासाहेब नारायण देशमुख आणि जास्तीत जास्त पुढाकार यांच्या नातवंडांनी घेतला. त्यामध्ये अजितदादा देशमुख आणि सर्व देशमुख परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते झी टॉकीचे एका टीममधले असणारे सुशील दादा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज बापू महाराज आहेत, सोळंके महाराज आहेत, गायनाचार्य आमचे रामेश्वर महाराज, मनोज महाराज, दिगंबर दादा आदी करून सर्व महाराज मंडळी, प्रभू महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठोबार कुमाये करण्याचा आवाज कमी करा, करण्याचा आवाज कमी करा. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम. करा कमी करणे, एवढ्यांनाच ऐकायचं आपल्याला, बाहेरचे घरी राहिलेल्याचं काय घेणं आहे आपल्याला. करा करणे कमी करा. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, लक्ष द्या माझ्याकडे. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा. थोडा इको कमी करा. शेवट गोड व्हावा याकरता मी अट्टहास केला, माझा शेवट गोड व्हावा याकरता मी साधना केली, माझा शेवट गोड व्हावा याकरता 42 वर्षे जगाचा त्रास मी सहन केला आणि माझा तो शेवट झाला. शेवट कशाने गोड होतो? ऐका बरं लक्ष देऊन. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. मग
आपलं साध्य आपल्याला मिळावं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मेलं म्हणजे पुढच्या जन्मात जावंच लागणार आहे ना. उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवाने गृह्णाति नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो बरं का. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे ना. माना हलवा फ्रेश बसा. हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे. मग झोपायचा असल्यावर मी असंच झोपतो का पटका बांधून कोट घालून? झोपायचा असेल तर तो ड्रेस वेगळा, कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, शेतात काम करायचा ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा वेगळा, सासूरवाडीला जायचा वेगळा, मुलगी पाहायला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं आहे की नाही. अशा तडजोडीने शिजावं लागत असतं बघा. एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो, तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात आपल्याला पाहायला मिळतो. जानकार लोकाला माझं बोलणं कळेल. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो, आत्मा तसं शरीर बदलून भेटतो. तुम्ही बोलत चला बरं का. तुमचा मोबाईल जर खराब झाला तर तुम्ही नवीन मोबाईल घेता, बरोबर आहे ना. मग नवीन मोबाईल घेतल्यानंतर सिम जुनंच ठेवता का नवीन घेता? सिम जुनं ठेवता, जुनं सिम काढता नवीन मोबाईलमध्ये टाकता. बस असंच आहे. हा मोबाईल एकदा खराब झाला की याच्यातला आत्मा नावाचं सिम निघतं आणि दुसरीकडे ट्रान्सफर होतं. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्यापो न शोषेती मारुता. जीवन देखे मरण हरी जीवाला मरण, जीवन देखे मरण. शुभे जे काही नाही, आत्म्याला काय शुभ अशुभ. काही लोक श्रद्धांजली वाहताना म्हणतात यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. अरे आत्मा चिरंतर शांतच आहे, त्याला चिर शांती द्यायची काय गरज आहे. हा फक्त माईकला थोडी शांती द्या, हा म्हणजे व्यवस्थित करा. आत्म्याला चिरशांती द्यायची गरज नाही बघा. आणि शांती पाहिजे का नाही जीवनामध्ये? शांती पाहिजे ना. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. शांती की इच्छा चाहते हो, फार क्वालिटीचं आहे, कळलं तर बघा. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची जीवनामध्ये इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं गरजेचं आहे. पण ही इच्छा बडी बेवफा होती है, पुरी होते ही बदल जाती है. कळलं का माझं बोलणं? एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा लगेच माणसाच्या समोर उभी राहते बघा. म्हणजे लक्ष द्या, मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. मग आपलं साध्य आपल्याला मिळावं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मग नरदेहात आल्यानंतर साध्य काय? नरदेहात आल्यानंतर साध्य आहे भगवत प्राप्ती. आणि महाराज म्हणतात तो जगाचा मालक भेटला आणि माझा शेवट गोड झाला. आणि शेवट गोड झाल्यामुळं मी निश्चिंत झालो. इको थोडा कमी करा, गातानी त्या बोलतानी कमी करा. शेवट गोड झाल्यामुळे मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो बोला विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत असतो, संसार करणारा माणूस चिंतित असतो. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. महाराज आता आमच्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. ऐका बरं, कोई लोकेशना से ग्रसित आहे तो कोई वित्तेशना से ग्रसित आहे. कुणाला नाव कमवावं ही तहान आहे तर कुणाला पैसा कमवावा ही तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. कुणाला नाव कमवण्याची तहान आहे तर कुणाला पैसा कमवण्याची तहान आहे. पण तहान नाही असा माणूस नाही. भीष्म पितामहा भगवंताला म्हणले, देवा माझ्या मुलीचं लग्न मला तुझ्या बरोबर करायचंय आणि माझ्या मुलीसारखी शिकलेली मुलगी या जगाच्या पाठीवर तुला दुसरीकडे मिळणार नाही. कोणती मुलगी आहे? भीष्म पितामहाचं लग्न झालं होतं का? बोला, तुम्हाला पत्रिका नसन. हां, भीष्म पितामहाचं लग्न झालं होतं का? नाही. ते नैष्टिक ब्रह्मचारी होते. मग मुलगी कोणती? इति मतिरूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी स्वसुखमुपगती क्वचिद विहर्तुम प्रकृतिमुपयेषु यद भव प्रवाह त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौर वरांबरम दधाने. महाराज म्हणतात इति मती, मती म्हणजे बुद्धी.
माझी बुद्धी नावाची मुलगी आहे देवा, माझं या बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न मी तुझ्याबरोबर लावून देणार आहे. तिच्यात एक गुण आहे कोणता? वितृष्णा. तिच्यात कोणतीच तहान शिल्लक नाही. त्रिभुवन कमलम, तमाल त्रिभुवनामध्ये जरी गेला तर माझ्या बुद्धीसारखी बुद्धी तुला मिळणार नाही. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरव रामबरम दधाने. सांग देवा अशी बुद्धी तुला कोणाची मिळणार आहे? आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीत कशाची न कशाची तहान आहे, पण महाराज म्हणतात आमच्या बुद्धीत तहान नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. ज्याची तहान संपत नाही त्याच्यासारखा दरिद्री माणूस नाही. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात तहान राहिलेली नाही. कुंटलिया धावा बोला तृष्णेची या. लोक म्हटले ही क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशानं? महाराज म्हणले कवतुक वाटे झाली या वेचाच. नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ऐका, माझा शेवट गोड झाला, मी निश्चिंत झालो, माझी धावाधाव संपली, माझ्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिली नाही. आणि ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आता आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी. चारी दिवस खेळीमेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची ये द्वारी बोला 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 उभा क्षणभरी. तेने मुक्ती चारी साधियल्या. आता दिवस चारी खेळीमेळी. जातीचं प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर जातीनं सरपंचाच्या घरी जावं लागतं. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? असला मूडवर तर देईल, नाही तर सांगेल नंतर या. पण बायको सरपंच झाल्यावर टेन्शन आहे का? बोला. बायको सरपंच झाल्यावर काय टेन्शन आहे महाराज? तसं मुक्तीची चिंता आपल्याला आहे, पण मुक्ती ज्याची बायको झाली त्याला त्याची चिंता करायची काय गरज आहे? बोलत चला. पैशाची चिंता सर्वांना आहे, पैशाची चिंता सर्वांना आहे, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज आहे का? पाय लक्ष्मीचे हाथी तिसे यावे काकुलती. आदमी कब तक धन के पीछे भागता है? जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो. मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. बसलेले म्हणतील तुम्हीच ठेवा. पैसा आवडत नाही असा माणूस नाही, बरोबर आहे ना? पैसा आवडत नाही असा माणूस नाही, पण महाराज लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी झाली त्याला त्याची चिंता करायची काय गरज? एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. ऐकताय ना? लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी? या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी? मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. हा बघा, लक्ष्मी म्हणे या जगात तुमच्यापेक्षा मला किंमत आहे. भगवंत म्हणले बोलून दाखवू नको, मला सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणे वेळ प्रसंगी मी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल. आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला, लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. बोलत चला, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का हो? बोला ना, बोला ना, बोला ना. हां, जाऊ द्या प्रेत यात्रेचं. इथंच जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? बोला ना, तुम्ही ऐकाल का नाही? हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. मी काय तुकाराम महाराज थोडासे, बरोबर आहे का नाही? सगळे पैसे जमा करायला लागले. लक्ष्मी देवा हे माझ्या जगातली किंमत आहे. मेलेल्या माणसाला सोडलं लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली. सर्वच माणसं पैशाच्या मागं नाही ग पळाली. म्हणे कोण राहिले देवा? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो पैसे पाहून उठूनही नाही बसला आणि पैशाच्या मागं पळालाही नाही. लक्ष्मी म्हणे देवा तो कसा पैशाच्या मागं पळणार? भगवंत म्हणले का? लक्ष्मी म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय कळणार? भगवंत म्हणले उत्तर मिळालं असेल ना का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे. मी शरीरातून गेल्यावर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल? बोला. कोरोना कशाचा रोग आहे? श्वासाचाच रोग आहे ना. प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यानंतर कळते. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आज दवाखान्यात विकत घ्यावा लागतो महाराज.
लक्षात ठेवा मला काय सांगायचंय बरं का. लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज नाही. तसं मुक्ती ज्याची दाशी झाली त्याला मुक्तीची चिंता करायची काय गरज आहे. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे बरं का. लक्ष देऊन आहे का. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा आणि दुसरा पटापटा बोला जाण्याचा. हां, ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर, येत नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे रामेश्वर महाराज. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. आपण अवतावरची माणसं. उपजली या पिंडा मरण सांगा ते, जो जन्माला आला तो मरण सोबत घेऊन आला. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं बघा. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्या जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात का आहे, आम्हाला रसच त्यात आहे. नाही 1.5 वर्ष कसं काढलं आमचं आम्हाला माहिती महाराज. रस्ता बंद झाला की रसच गेला. लक्षात येते का माझं बोलणं. काही ट्रकवर ट्रॅक्टरवर टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी तुमच्या दाऊदपूरवरून गावाकडे चाललो तेव्हा माझ्यासमोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला, ते दोरीन ओढून चालू करायचं. हां, आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं. माझी इनोवा गाडीने ते पुढं टमटम चाललेलं. आणि त्याच्यावर एक लाईन लिहिलेली होती. कुठं काय लिहावं कळलं पाहिजे. त्याच्यावर लिहिलं होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनो ऐकून टमटम घेऊ, जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलेलं असावं. एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जागवर, रेंज रोवर, कॅडलिक अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. बघा विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं. मौत से किसी की रिश्तेदारी है. फार सुंदर आहे. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे न होशी किंवा कारे न व्हा. ए मौत तेरी इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. आजपर्यंत श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी आणि गरीबाची वेगळी अजून तरी तयार झाली नाही. गरीबही तिथंच आहे आणि श्रीमंत सुद्धा तिथंच आहे. जो आला तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. मग येण्याच्या दिवसाला एक महत्व दिलं जातं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो की हम हसे और जग रोए. जाताने आपण हसत जावं, जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी जाण्याचा दिवस मिळालेला आहे. एक म्हणे नाही जग रडलं तर, म्हणलं निदान आपल्या गावानं तरी रडावं. एवढं तर चांगलं जग. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हणलं हो, मग चांगलंच करायची काय गरज आहे. म्हणे जिवंतपणी सगळ्याकडून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं मला म्हणा, हे बी रडवणंच आहे ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट प्रसिद्ध आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचर प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी दोन्हीकडे आहे ना, नाव दोन्हीकडे मिळतं महाराज. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला बोला 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 त्याचं बी घेतातच ना. पण त्या तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उरे काय उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे जियावे सत कीर्तीने बरवे. महाराज म्हणतात नुसतं कीर्तीला महत्व नाही, उत्तम कीर्तीला महत्व आहे. महाराज नाव तर दोन्हीकडे मिळतं ना. बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा, मेल्यानंतर आपलं काही मागं राहणार नाही. चांगलं कर्म मागं राहणार आहे. मेल्यानंतर कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, घरी मेलं तर हाडं नेऊन टाकणार, दवाखान्यात मेलं तर ते बी पाहायचं काम नाही, आहे की नाही. घरी मेलं तर हाडंसुद्धा नेऊन टाकतात. तुमच्या इथं हाडं कुठं नेऊन टाकतात बोला बोला. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. जवळपास नेत असतील. आमच्या गावातल्या एका पोरानं बापाचं हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं का रे बापाचं हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही.
जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है। मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं हे केलेल्या कर्माची पावती असते, म्हणून कर्म चांगलं करा। विठोबाल मरण तर प्रत्येकाला येणार आहे, मरण येणार आहे याच्यात शंका नाही। बघा मरणार आहे याच्यात काय आहे बघा, मास्क लावलं तरी मरणार, नाही लावलं तरी मरणार, सॅनिटायझर वापरलं तरी मरणार, नाही वापरलं तरी मरणार, लस घेतली तरी मरणार, ऑक्सिजन लावला तरी मरणार, कीर्तन ऐकलं तरी मरणार, कीर्तन केलं तरी मरणार, सप्ताह उभा केला तरी मरणार, बंद पाडला तरी मरणार, वर्गणी दिली तरी मरणार, त्याच्यातली दाबली तरी, कळलं का माझं बोलणं? मरणार इथं सेटलमेंट नाही, मरणार इथं कॉम्प्रोमाइज होत नाही, मरणार मरणार बरोबर। जो जन्माला आला तो जाणार आहे याच्यात शंका नाही, मग मरणार तर आहे, मग चांगलं वागायचं कशाला? आमचा मुद्दा आहे तुम्हाला महाराज। आपण जर म्हणलं माळ घाला, एखादं म्हणतं बरं ऐकलं तुमचं आणि घातली माळ, घालायचीच राहिलेली असते हा, ऐकलं तुमचं आणि घातली माळ, मग माळ घातल्यावर आम्ही अमर होणार आहे का? आम्ही जर अमर होणार असलो तर आम्ही माळ घालतो महाराज, मरणारच आहे ना। उलट चांगलं वागणारे लवकर जातात, म्हणजे तुम्ही राहिलेले वाईट आहे ह्या मताचं मी नाही बरं का। एखाद्याची वाट पाहावं लागते, महाराजानं मराव म्हणजे आमचं गाव एकत्र येईल, अरे पण ते मरत नाही ना। गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असलं त्यानं मेलं पाहिजे ना महाराज, आहे का नाही? लक्षात ठेवा, मरण तर सर्वांना येणार आहे, जाणं तर प्रत्येकाला आहे, पण जाणं कुणासारखं असावं। मी सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला। कोर्टामध्ये जाण्याचा दरवाजा एक असतो, कोर्टामध्ये जाण्याचा दरवाजा एक असतो, पण त्या दरवाजातून नेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात। जेव्हा जज जातो, जज त्याच्या मागं पुढं शिपाई असतात, त्याला सन्मानानं नेल्या जातं आणि त्याच्या सिंहासनावर त्याला बसवलं जातं, बरोबर। पण तोच कोर्टाचा दरवाजा पाहण्याची इच्छा कैद्याला असते का हो? नाही, पण त्याची इच्छा नसताना त्याच दरवाजातून त्याच्या मनाविरुद्ध त्याला हातकडी लावून नेल्या जातं, फरक एवढाच आहे, मृत्यूचा दरवाजा एकच आहे। संत महात्मे जेव्हा जातात तेव्हा जगाचा मालक येतो आणि सन्मानानं घेऊन जातो, आणि आपल्याला आपली इच्छा नसताना आपल्या मनाविरुद्ध हातकडी लावून नेल्या जातं, फरक एवढाच आहे। येतो जातो आम्ही देवाच्या सांगत, आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे। महाराज म्हणतात आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आमच्या इच्छेने जातो। लक्षात आलं का? नाथ महाराजाचं उदाहरण सर्वांना माहिती आहे। नाथ महाराज जेव्हा समाधी घ्यायला चालली तेव्हा एक बाईची पोरगी माहेरा सासरला चालली आणि ती वाट लावणी होती, ती बाई म्हणे या नाथ्याला आजच मरायचं होतं का? महाराज उठून बसले, म्हणे बाई आजच्या दिवस त्या पोरा बाईल जाऊ दे, मी पुन्हा कधीतरी जाईल। हे संतांच्या हातामध्ये आहे महाराज, त्यांचं येणं जाणं हे त्यांच्या हातामध्ये आहे। आपल्याला इच्छा नसताना यावं लागतं। एखाद्या म्हातारीला जर म्हणलं आजी उरका ना आता किती दिवस, ती म्हातारी म्हणते महाराज एकदा नातीचं लग्न डोळ्यानं पाहिलं की मी मराय मोकळी, आणि घरचे म्हणतात हिला मरू द्या मग तारीख काढू। आपण तारीख काढावं आणि मधीच मराव, म्हणजे आपली इच्छा नसताना पण लोक आपल्याला पाठवायला तयार आहेत। जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा। थोडासा आवाज द्या। एकीकडे धृतराष्ट्राचं तुकोबारायांचं जाणं बघा। भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, मुलं म्हणसाल 100 चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार, एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र। संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकाय मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र। पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र। 700 श्लोक ऐकले पण बदल नाही झाला। काय माणसं कीर्तन करतात, हरिपाठ करतात, भजन करतात, माळा घालतात, काकडा सगळ्या गोष्टी करतात, पण बदलत नाही। आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात। ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात। तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले। तुम्ही त्याच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही। आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत। मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात थुंकू नका, हे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे। कधीतरी आपण याचा विचार करा। एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे। आपण बी भ्रष्टच आहे या,
कापसात पाणी टाकणं हा भ्रष्टाचार नाही का? बोला 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 बोला. आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाच्या कारभाराला हातभार लावतो. विठोबा रखुमाई बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. माणूस कसा आहे मेळ नाही महाराज. माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो. कळतं का माझं बोलणं? माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो आणि आधार कार्डवर दिसतो एवढाही वाईट नसतो. बायको समजते तेवढाही वाईट नसतो, माणसं समजतात एवढाही चांगला नसतो. माणूस कसा असतो त्याच्या मोबाईलला माहीत असतो. धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये बदल नाही. ऐका, महाभारताचं युद्ध संपलं, हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्याच्या नंतर पांडवाने धृतराष्ट्राला आपल्या घरी आणलं, धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो भीमानं. भीमात ताकद भरपूर आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की त्रास द्यायचं सुचतं. भीमानं त्रास दिला तो धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचा. आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागेल, पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं आम्हाला जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात काही मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातोय ना, या अन्नाचा प्रत्येक घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबातून बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. महाराज, बोलणं भारताच्या सम्राटाला खावं लागला. कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा निघेल माहिती नाही. आयुष्य फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहे आपल्याला माहिती नाही. उद्या कोणती परीक्षा द्यायची ही आपल्याला माहिती नाही. कोणाची कॉफी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे. दैव जाणिले कुणी. आज एखादा लक्षाधीश असला तर उद्या भिक्षाधीश होऊ शकतो, आणि आज एखादा भिक्षाधीश असला तर उद्या लक्षाधीश होऊ शकतो. म्हणून घमंड करू नका, कशाचीच घमेंड करू नका. आणि कोरोनानं सगळ्यांची घमेंड जिरवली. महाराज, घमेंड कशाची करता? ना सत्तेची, ना स्वरूपाची, ना विद्वतेची, ना कलेची, ना श्रीमंतीची. ऐका बरं महाराज, आमच्या काय काय कीर्तनकाराला घमेंड आहे. मी फार सुंदर कीर्तन करतो. देवाने एक वायर कट केली तर रस्त्यानं रिकाम्या बिसलऱ्या गोळा करत फिरशील. कुणाला दिसण्यावर घमेंड असते, मी सुंदर दिसतो. उद्या गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. कुणाला ताकदीवर घमेंड आहे, माझ्या ताकद आहे. उद्या अर्धांग वायू झाला तर बशी सुद्धा धरता येणार नाही. हे जाणून जीवनाची वाटचाल असावी. महाराज, धृतराष्ट्राला शेवटच्या क्षणाला हे बोलणं खावं लागतं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि जेवतानीच भीम बोलायचा. काही माणसं जेव घालतात पण बोलून नाश करतात. काही माणसं आपल्याला जेवाय नेतात आणि बायकोला म्हणतात, अय वाढ वाढ, महाराजाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय, वाढ. मग महाराजाला एवढा हलकट समजला का तू? अशाच्या घरी जेवू नये. आवत ही हर्षे नाही नैनन नाही स्नेह तुलसी तहान जाईये जहा कांचन बरसे में. ऐका, सोन्याचा जरी पाऊस पडत असेल आणि आपण गेल्यानंतर जर त्या घरातल्या लोकाला आनंद होत नसेल तर आपण जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणतात, फाटक्या कपड्यात आपण स्वाभिमानी राहा. जो बुन से गई वो हौद से नहीं आती है. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जतीकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडला. फाटक्या कपड्यात असतात काही माणसं पण स्वाभिमानी असतात. आणि एखादा चांगला भारीचा ड्रेस घालून आलेला असतो पण त्याला कुत्र विचारत नाही का? लोकांना माहिती आहे याच्या अंगावर ड्रेस भारी आहे, पण यानं टेलरची उधारी बुडवलेली आहे. दरिद्रो ही विशाल तृष्णा. लक्षात ठेवा, या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आपोआप आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा सम्राट. माऊली म्हणतात, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुससी. काही मरणाच्या अगोदर एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या. चटके लागून ज्याला जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो चक्रवर्ती राजा. या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा. तुकाराम महाराज चक्रवर्ती राजे नव्हते. तुकाराम महाराज भारताचे सम्राटही नव्हते. तुकाराम महाराजाला 100 पोरही नव्हते. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काहीच पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास जर आज आपल्याला असता तर अवघड झाला असतं. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा.
याच्यापेक्षा त्रासच काय मोठा आहे बोला. तू आपल्याला मारत तरी नाही ना महाराज कोणी. तुकाराम महाराजाला काठीने मारलं, त्याच्या हातपाय दाबाय तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. 42 वर्ष समाजाचा फक्त त्रास सहन केला. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. म्हणतात ना, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोण घाले आता मज भीक, कोण घाले आता मज भीक, कोण घाली आता मज भीक, कोण घाली काय खावे आता कोणी कडे जावे, काय खावे आता कोणी कडे जावे, काय खावे आता कोणी कडे, काय खावे आता कोणी कडे जावे, काय खावे आता कोणी कपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक, कोण गाडी आता मज भीक, कोण घाली आता मज भीक, कोण घाली आता मज भीक, कोण घाली काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. ऐका बरं, एवढा त्रास तुकोबारायाने सहन केला आणि या त्रासाला एक दिवस कंटाळले की नाही. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. बघू माय, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाल्यावर आठवण कुठली येते बोला ना, माहेराची आहे की नाही. पण आता सासूरवास राहिला नाही, आता सुनवास, सुनवास आहे आता आहे की. पहिल्यांदा पोरील भीती वाटायची सासू कशी भेटती, आता सासूल भीती आहे महाराणी येतीच कशी, ठेवती घरी का पाठवती पंढरपूरला, आहे का नाही. भीती वाटते ना. पण एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की माहेराची आठवण येते. तसं महाराजांना त्यांच्या माहेराची आठवण आली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. लक्ष देऊन ऐका बरं का. त्रास सासरचा झाला की माहेरातलं कोणी भेटलं की ती सासूरवाशीन काय म्हणते, चुकवाय वडा जाच तुमच्या पडते पायावो, चुकवाय वडा जाच तुमच्या पडते पायावो, चुकवाय वडा जाच तुमच्या पडते पायावो, चुकवाय वडा जाच तुमच्या पडते सासरी सासुरवासा भीतो ओळे तुझा पासी, ओळे तुझा
जरासी आता दोही आता दोही विशी लज्जा राखे आमची सासूरवासा भीम ओढे तुझ पाशी सुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी आता दो विषयी लज्जा राखे आमोची. लक्ष देऊन ऐका. महाराजांना त्यांच्या माहेराची आठवण आली म्हणून साधू संताला विनंती केली. काय तुम्ही सनकादिक संत मानविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका मने मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू. महाराज म्हणले मी अनाथ आहे, तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. पंचमवेद गाथा लिहिली ते म्हणले मी अनाथ अपराधी आहे. अंजान गाथ्यातले 2 अभंग पाठ केले ते टाळ फेकून आणा जोर करतो. बघा महाराज म्हणले मी अनाथ आहे अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. ऐका बरं लक्ष देऊन. महाराज साधू संताला निरोप दिला. साधू संतांनी देवाला निरोप सांगितला. देवाला निरोप सांगितला. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी. मोठ्या माणसाला आठवण करून द्यावं लागत असते बरं का. मूळ लवकरी पाठवा. नाही तुम्हाला देवा जमत तर कोणाला तरी मला घ्यायला पाठवा. पण ऐका भगवंताला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबारायांना घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडगी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. महाराज देवाला खायला द्यायला कन्या. ऐका पण झोपडीची श्रीमंती बघा. जगाचा मालक झोपडीत येऊन बसला. तुमच्या गावात मंत्री यावा, मोठे मोठे बंगले सोडावे आणि एखाद्या झोपड्यात जाऊन बसावं, तेव्हा त्या झोपड्याची श्रीमंती वाढत असते. जगाचा मालक तुकोबारायांच्या झोपडीत आला महाराज. आणि ऐका ना आनंद असतो ना, झोपडा असू द्या पण समाधान असलं पाहिजे. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. जिथं हवा हस्ती खेळती राहते त्याला हवेली म्हणतात. जिथं भिंतीला सुद्धा कान असतात त्याला मग कान म्हणतात. जिथं हप्ते भरून भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात. आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. झोपडा असू द्या पण आनंद पाहिजे म्हणतात ना. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आहे की नाही. झोपडा असू द्या पण त्याच्यात समाधान पाहिजे. हा लक्षात ठेवा बरं. महाराज भगवंत घ्यायला आले. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला हो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कोणाकोणाला यायचं जरा मला गावात जाऊन विचारू द्या. आणि महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी तुकाराम महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. तू सानप महाराज आहे. अपेक्षाच कशाला धरतो. आहे का नाही. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आम्ही एखाद्या घरी गेलो की ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती.
आमच्या कुळी नव्हते ऐसे हे जिपिशे जन्मले किंवा निवडले भजन करणाऱ्याला पागल म्हणतात. आणि लोक कधी कुणाला पागल म्हणतील सांगता येत नाही. लोक तोंडावर एक माघारी एक. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करते, आलं करतीये, गेलं करतीये, ही परिस्थिती आहे बरं का. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, जो काही विकास झाला साहेबांची कृपा, आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्या गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढं गेला की म्हणतात महाराज सगळं गाव या चावला दिन खाल्लं. ही परिस्थिती आहे आज. लोक तोंडावर एक बोलतात आणि माघारी एक बोलतात. महाराज एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काय तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय ॲडजस्ट करू. नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं ध्यान नाही, त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणारा म्हणे काय म्हणले रे महाराज, फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. ही परिस्थिती आज. लोक मानतात या भ्रमात राहू नका महाराज. कंडिशननुसार माणसं बदलतात. बोलत चला. हां, चहात माशी पडली तर चहा काय करता, बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 कशाला फेकता, बोला बोला बोला. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे, तूप 500 रुपयाचं आहे. माशीला फेकता तर म्हणतात पाणी मारा पाणी मारा पाणी मारा, काय होत नाही. जाग्यावर फिल्टर. विठोबा रखुमाई, वातावरणानुसार माणसाचं बदल नाही, लक्षात ठेवा. वातावरणानुसार माणसं बदलत राहतात. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. महाराज ऐका बरं लक्ष देऊन माझ्याकडे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले हे विशेष नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले हे विशेष नाही, महाराजावर त्याचा परिणाम झाला नाही हे विशेष आहे. विठोबा रखुमाई, तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले हे विशेष नाही, महाराजावर त्याचा परिणाम झाला नाही हे विशेष आहे. आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा बिस्किट जवळ ठेवा. भुंक ती द्यावी भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. भुगत राहणार. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मग तेही नाही तेही नाही, वेगळा तोही पासो. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मग तेही नाही तेही नाही, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. महाराज म्हणले कोणी मला पूजा केली तर मला आनंद होत नाही, आणि कोणी मला शिव्या दिल्या तर मला दुःख होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. महाराज समतोल जीवन माणसाचं असणं फार गरजेचं आहे. बघा जास्त हुशार माणसं बी जगाचा फायदा करत नाहीत, आणि मूर्ख माणसं बी जगाचा फायदा करत नाहीत. जास्त हुशार माणसं स्वतःचा फायदा करतात, मूर्ख माणसं दुसऱ्याचा होऊ देत नाहीत आणि आपला होऊ देत नाहीत. समतोल ज्याचं जीवन आहे, समतोल ज्याचं जीवन आहे, तो स्वार्थ आणि परार्थ दोन्ही करू शकतो. हा लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं काय, कोणी तुकाराम महाराजाला शिव्या दिल्या पण महाराजाला त्याचं वाईट वाटलं नाही. आणि भुंकणारे भुंकणारच आहेत ना. मी काल एक सुंदर ऐकलं बघा, मार्मिक आहे, सुंदर आहे. विदेशातून काही कुत्रे भारतात आले. विदेशातून काही कुत्रे भारतात आले. आता निश्चितच विदेशातून भारतात यायचं म्हणल्यावर ते विमानानंच आले असणार, कल्पना करा. मग भारतातले काही कुत्रे त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले. मग त्यांना शेपूट हलवून विचारलं कसा झाला प्रवास, यायनं हलवली, बरा झाला प्रवास, असं दोघांचं बोलणं झालं. ते म्हणले का आता किती दिवस इथं राहायची इच्छा आहे तुम्हाला. भारतातल्या कुत्र्यांनी विदेशातल्या कुत्र्याला विचारलं किती दिवस तुम्हाला इथं राहायची इच्छा आहे. ते विदेशातले कुत्रे म्हणले बाबा आता काही जाण्याची इच्छाच नाही. म्हणे कसं काय, तुमच्या इकडं काही राहायची व्यवस्था नाही का. नाही म्हणे, विदेश म्हणावं तर भारतापेक्षा चकाचक आहे. मग खाय प्यायची व्यवस्था नाही म्हणे, खायला प्यायला बी तिकडं भरपूर आहे. मग भारतातले कुत्रे म्हणले तिकडं जर सगळं चांगलं आहे तर इथं राहायची इच्छा काय. तेव्हा विदेशातल्या कुत्र्याने सांगितलं तिकडं राहायलाही चांगलं आहे, खायलाही चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, पण तिथं भुकण्याची परवानगी नाही, आणि इथं आहे म्हणून इथं राहायची इच्छा आहे. इथं राहायची म्हणून इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही. म्हणून भुंक तिथे द्यावे भुंकू, आपण नाही त्याचं शिकवतो. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. महाराज म्हणले म्हणू द्या. ऐका,
कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले आणि कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर अपेक्षा कोणाकडून असते? बायकोकडून. बा सोनू तू आहे माझ्यावर भरोसा नाही का, आहे की बायकोकडून अपेक्षा असते. पण महाराज गाव विश्वास ठेवल पण बायको ठेवलंच का नाही शंका आहे. नोबेल पुरस्कार मिळू द्या माणसाला, बायकोनं मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही बघा. किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या आणि घरी येताना अशा पिळायच्या, शेंडी दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजवून जावं, घरी गेल्यावर बायकोन म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिनं एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितले ना पण झाकली मूठ 1.25 लाखाची, बायाला का कौतुक आहे का महाराज? एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकान म्हणे का आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज सांगा? काही कौतुक नाही. जिजाबाईला म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा तुमच्या काळात तर कधी दूध तूप खायला भेटलं नाही. कालच माझ्या भावानं व्यालेली म्हैस आणून घातली, आताशी कुठं आजचे दिन आ गए, आताशी कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं वैकुंठाला तर जा, जेवढ्या दिवस करमलं तेवढ्या दिवस राहा, नाही करमलं का तुम्ही बी माघारी या. आणि महाराज लग्न झालेल्या माणसाला घरी यावंच लागतं. मी काल एक सुंदर वाचलं साहेब, बायकूनच पाठवलं म्हणे लग्न झालेल्या पुरुषाची अवस्था म्हणजे एस टी महामंडळ सारखी आहे. दिवसभर कुठं जरी फिरली तर संध्याकाळी डेपूतच आणून उभी करावं लागते. विठोबा रखुमाई, तुम्हाला जायचं तर जा, जेवढ्या दिवस करमलं तेवढ्या दिवस राहा, नाही करमलं का तुम्ही बी माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. ऐका, महाराज म्हणले ठीक आहे नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाटं लावायला तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाटं लावायला येतात. आणि मग या जगाचा निरोप घेत असताना महाराज म्हणतात बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजाने तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगा विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मी जातो पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. बोला महाराज लोकांवर तुकाराम महाराजावर लोकांनी कृपा केली होती का त्रास दिला होता? पटापट बोला 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 बोला. त्रास, त्या त्रासाला सुद्धा महाराज कृपा म्हणतात का? अरे तुम्ही त्रास दिला म्हणून मला भजनाला वेळ जास्त मिळाला. संघर्ष मोठा पाहिजे, जितण्याची मजा काही वेगळी असते. बरोबर आहे ना महाराज? विरोध असलाच पाहिजे जीवनामध्ये. बघा चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. विठोबा रखुमाई म्हणले अरे तुम्ही त्रास दिला ही कृपाचे माझ्यावर, तुम्ही त्रास दिला म्हणून मला भजनाला वेळ जास्त मिळाला. तुम्ही त्रास दिला नसतात मला भजनाला वेळ कुठे मिळाला असता. ऐका बरं का, तुकाराम महाराज म्हणले तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. आणि लक्ष देऊन ऐका, महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, आमचा हा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लक्ष द्या. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमचा राम राम
म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज तुम्ही तर लहानाचे मोठे देऊच झाला, तर मग तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आमचं गाव हे नाही. मग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बिड्या वडायला आलो याची कारणाची नाही. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मारण आड राणी भरले जग, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या उद्धराया आलो, उद्धराया आलो दीन जना. तुमचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही आमचं ठिकाण सोडून इथं आलो. लक्षात आलं का? पण आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. पण आम्ही जरी आमच्या गावाला गेलो ना, आमची आठवण ठेवा. बरेच पाहुणे इथं आले असतील ना, होळवरून आले, लांबून आले, आजोबा आहे की पाहुणे इथं आले असतील. ते जाता जाता अभिजित दादाला या मंडळीला म्हणतील आलो बरं कार्यक्रमाला, ठेवा आठवण, नाही तर जाल विसरून. साहेबही आले, आलो बरं कार्यक्रमाला, ठेवा आठवण, नाही तर जाल विसरून. तसं महाराज म्हणले तुमच्यासाठी मी गाथा मागं ठेवला, तो गाथा तुमच्या आठवणीत ठेवा. तो गाथा वाचून माथा जाग्यावर आणा. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथ्यात मिळेल. कधी जर तुम्हाला असं वाटलं की अरे आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, गाथा वाचा महाराज, निश्चित उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले आजपर्यंत तुमच्या गावात होतो, पण आता आम्ही आमच्या गावात जाणार आहे. आज बरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही सहज बोलणे कुंटले, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा. विमानामध्ये तुकोबाराय बसतात. ऐका, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात. आणि मग जगाला सांगतात बाबा हो, धृतराष्ट्राचा शेवट कसा झाला. आगीत जळून चटके लागून धृतराष्ट्राला जावं लागलं, पण 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला, पण शेवटच्या क्षणाला जगाचा मालक मला घ्यायला आला. याच्यासाठीच मी अट्टहास केला, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला 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 होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा विसावा, आता राजासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड भावा. ऐका बरं, मी जीवनामध्ये अट्टहास केला तो या दिवसासाठी. कोणत्या? मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी. शेवट गोड होणं म्हणजे काय? तुम्ही जाणकार लोक आहात, मी निदर्शन करून देतो. शेवट गोड होणं म्हणजे काय? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, शेवट तो होतो तुझी याने गोड, याच्यासाठी केला होता अट्टहास. माझ्याकडे लक्ष द्या, मी पूर्ण लिंक लावून देतो तुम्हाला, लक्ष द्या. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम्य, याच्यासाठी केला होता अट्टहास.
मरण माझे मरोनी गेले मज केले अमर याजसाठी केला होता अट्टहास काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो याजसाठी केला होता अट्टहास तुका मने येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी याजसाठी केला होता अट्टहास जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय याजसाठी केला होता अट्टहास तुकाराम तुकाराम बरं हा मग तोंडानच म्हणतो ना मागे म्हण वाजवायचं नाही हां बरं चला कॅन्सल तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगळा असतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ याजसाठी केला होता अट्टहास लक्ष देऊन ऐका कशासाठी अट्टहास केला मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी अट्टहास आहे अट्टहास म्हणजे काय माझ्याकडे लक्ष द्या याजसाठी केला होता अट्टहास कशासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास आता निश्चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला अट्टहास अट्टहास खुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास कवतूक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास नाम मंगळाचे तेने गुणे याजसाठी केला होता अट्टहास तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास आता दिवस चारी खेडी मेळी याजसाठी केला होता अट्टहास याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा भोगुमा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा हरी याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा याची देही सोहळा याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा याच देही याची डोळा भोगोमुक्तीचा सोहळा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय माझ्याकडे लक्ष द्या आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा खुंटलिया धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा कवतूक वाटे झाली या वेचाचे शेवटचा दिवस गोड व्हावा नाम मंगळाचे तेने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा तुका मने मुक्ती परनिली नोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा आता दिवस चारी खेडी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा पहिला एक चरण आहे ना अभंगाचं पहिलं कोणतं याजसाठी केला होता अट्टहास या पहिल्या चरणाला खालचे 3 चरण जोडायचे म्हणजे अभंगाचा अर्थ याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा कशासाठी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास कवतूक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे याजसाठी केला होता अट्टहास तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेडी मेळी याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटरिया धावा तृष्णेची विठोबा रखुमाई चाल अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला
विसावा आता निशिंतीने पावलो विसावा सोबतचा दिवस गोडवा सोबतचा तृष्णेची खुलटली धावा खुलटली खुलटली धावा पावलो विसावलो अरे याच्यासाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची या धावत्या विवेकात अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम घडून येण्यासाठी त्यांच्या नातवाने खूप मोठा अट्टाहासच केला बरं का. म्हणून अजितदादा देशमुख आणि हा समस्त देशमुख परिवार या नातवंडासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. दादांनी अतिशय 2 दिवसात 3 दिवसात हे सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एवढे मोठे महाराष्ट्रातील नामवंत गायक मृदंगवादक महाराज मंडळी उपस्थित आहे. नारायण बाबांना जाऊन 1 वर्ष आपल्यामधून पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं त्या कोरोनाच्या काळातच त्यांचं जाणं झालेलं असावं आणि कोरोनात गेल्यामुळं मला इकडची परिस्थिती माहिती नाही पण कदाचित लोकाला अंत्यविधीला येता आलं नसेल नव्हतं ना काही असेल नसेल मला माहिती नाही पण एकच आहे या कोरोनाच्या काळात अनेक माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. पण महाराज हा मरणाचा महापूर आपल्या डोळ्याने आपण पाहिला. म्हणून एकच सांगेन मी जाता जाता या कोरोनात काय गमावलं आणि काय कमावलं याच्यावर जास्त चर्चा करत बसू नका. कोरोनात ईश्वरांनी मला जिवंत ठेवलं हे सगळ्यात मोठे उपकार देवाचे हे सगळ्यात मोठे उपकार आहे. बरं साहेब आता या कोरोनाचा मेळ लागणं बरं हे पाहिलं का हो कोणी पाहिला का मग नाही का झालं त्याला भेटा आहे पाहिला का नाही. ऐका डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा महाराज. याचा मेळ नाही. कोणी म्हणतं मास्क लावा सॅनिटायझर वापरा लस घ्या लस घेणाराला झाला सॅनिटायझर वापरणाराला झाला. पहिल्या लॉकडाऊनला म्हणले एकदम पहिल्या सुरुवातीला मांसाहार करणाराला कोरोनाची भीती जास्त आहे लोकांनी कोंबड्या वाटून टाकल्या फुकट द्यायला लोकांनी कोंबड्या. मागच्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणारात कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त आहे मांसाचे भाव वाढले. माळकऱ्यानं माळा तोडल्या माळकऱ्यानं काही काही माळा तोडल्या महाराज आहे की नाही. 3री लाट येऊ नये साहेब आणि जर आली तर हे माळा तोडणारे राहू नये एवढी देवाला विनंती आहे माझी. अरे देव जावं हातवर राहो पांडुरंगी दृढ भाऊ म्हणायचंच का फक्त आहे का नाही महाराज. माळकऱ्यानं सुद्धा काही काही माळा काढ्या बरं मेळ नाही. बरं आता ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाही तर बंद पडतं पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बुवा. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपटं होत नाही तोपर्यंत काय चीनचं समाधान होत नाही. पण कोरोनाने एक चांगलं केलं बायकुल कळायचं बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो. तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ना. ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. 8 महिन्याचं राशन
फुकट, 8 महिन्याचं राशन फुकट कोरोनामुळं, बिना परीक्षेचे पोरं पास कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं, एकरभर विकायची वेळ होती, ते पैसे वाचले कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं, गिफ्ट द्यायचं, ते पैसे वाचले कशामुळं? कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, चान्सच भेटला नाही कशामुळं? कोरोनामुळं. जी वरमाई म्हणायची मला कुरडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला, तिला झटका हाणायचं कामच राहिले नाही. माझ्या पुढं आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तो कामच नाही की. कारण कोरोनानं महाराज नशाच उतरवली लोकांची. कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं. वाईट काय केलं तुम्ही पाहिलं, मी चांगलं सांगतो ना. कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. महाराज ऐका, सकाळच्या 6 वाजता नवरी माहेरातून सासरला जाऊ शकते कळलं कोरोनामुळं. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनानं, परिवाराची किंमत कळाली कोरोनानं, आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनानं. या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव करून दिली कोरोनाने. सगळं थांबलं तर चालेल, पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल याची जाणीव कोरोनानं करून दिली महाराज. ऑडी, BMW, रेंज रोवर, कॅडलिक सगळ्या धुळखात पडलेल्या होत्या. रस्त्यावर एकच ऑडी होती, बैल जोडीन गाडी, तीच ऑडी, बाकी कोणतीच ऑडी रस्त्यावर नव्हती महाराज. याची जाणीव कोरोनानं आपल्याला करून दिली. हवेतल्या लोकाला जमिनीवर आणलं महाराज. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय, गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असताना मुंबईचे जमत नाही तर नशाच उतरली माणसाची महाराज आहे का नाही. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. हे म्हातारे आजारी पडायचे ना, पोरगं म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय नाही. तर माहिती आता दवाखान्यात नाव काढत 14 दिवस कोंडून ठेवतात आपल्याला, दवाखानाच बंद झाला महाराज. घरच्या अन्नाची किंमत कोरोनानं आपल्याला करून दिली. आता या कोरोनावर लस आली, लस घेतली का सगळ्यांनी? सर्वांनी घ्या. आणि आली लस तुमच्या गावात, तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाराला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. आता याच्यापेक्षा वेगळं काय? दुसऱ्यावर तपासून काय करता महाराज? मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर चांगलं काम बंद पडते. मांजरीपेक्षा बेकार अवला दे बघाई. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. एक दगड एकदा मंदिरात जातो देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात, पण चांगला माणूस होत नाही. ही शोकांतिका आहे. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे. महाराजाला कर्म म्हणतात, ते कर्म केलं शिवाजी महाराजानं, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहणार आहे. काय ताकद आहे शिवाजी नावातली ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता. शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव शिवाजी महाराज आहे. या वंशात आपण जन्म घेतलेले माणसं आहे. बघा भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. काय संस्कृती आपली? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणणारा ऐका नाही. पण मातृदेवो भव म्हणणाऱ्या महाराष्ट्रात आईवडिलाच्या वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. पितृदेवो भव म्हणणाऱ्यांचे आईवडील वृद्धाश्रमात जास्त आहे. मुसलमान अजून एवढे बिघडले नाही. मी सांगेन जे मातृदेवो भव म्हणतात त्यांचे आईवडील आज वृद्धाश्रमात जास्त आहेत. आज संख्या बघा तुम्ही. आज आपल्या जास्तीत जास्त धर्माला विरोध करणारी हिंदू लोक आहेत. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळेस नमाज पठण करायला जातं. आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा बी मंदिरात जात नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. महाराज मी एक सांगेन बघा जाता जाता तुम्हाला, मातृदेवो भव. अरे या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आईवडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले आईवडील गेले ना त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे?
जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का आई वडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना, त्याला बाप काय असतो विचारा. बाळांत हा शब्द आहे ना माय. बाळांत शब्द कसा तयार होतो माहिती आहे? झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना माणसाला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार कोणीच करू शकत नाही. ऐका, या जगाच्या पाठीवर चुकीला माफी कुठंच नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत आहे महाराज, तिथं माणसाचे सगळे गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच चुकीला शिक्षा मिळत नाही. ही अदालत फक्त आईची आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुन्हा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, आपले गुन्हा अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई असतं. बघा, मी सांगेन जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसा का असे ना महाराज, दरुजात जरी बसलेला असला तर कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं किती काम केलं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कशी झाली काय झालं सगळं तुम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मीडियावाल्यांनी विचारलं, तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, आज तुम्हाला काय वाटतं? तेव्हा उद्धवरावांच्या मुखातले शब्द आहेत, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार असं वचन मी माझ्या वडिलाला बाळासाहेबांना दिलं होतं आणि ते वचन मी आज पूर्ण केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, मी मुख्यमंत्री झालो, पण हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते तर मजा आली असती. मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे. मोदी निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जातात? आईचं. आईचा आशीर्वाद घेतात आणि मग पुढचं काम करतात. पंतप्रधानाला आईची गरज आहे, मुख्यमंत्र्याला बापाची गरज आहे. आपण पंतप्रधानही नाही आणि आपण मुख्यमंत्री नाही. आपण तर प्रत्येक क्षणाला आपल्या मायबापावर अवलंबून आहोत. आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. महाराज लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकर 22.5 फूट पळाला तर कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात. नक्की वाजवा, काही प्रॉब्लेम नाही, पण तुझा 75 वर्षाचा बाप वखराच्या या बांधावरून त्या बांधावर तुझ्यासाठी आयुष्यभर फेऱ्या मारतो. त्या बापाचं पण कधीतरी टाळी वाजून अभिनंदन करा. अरे दाढी दुकानावर न करणारा बाप पोरीच्या लग्नात आनंदानं 10 लाख खर्च करायला तयार होतो. हे काळीच फक्त बापाचं असतं. हे बाप सोडून दुसरं कोणी करू शकत नाही. स्वतःच्या पगारीनं फक्त गरजा पूर्ण होतात. आईश फक्त मायबापाच्या पैशानं होत असते. पण आज शोकांतिका अशी आहे ना, पके फल पेड़ों से रिश्ता तोड जाते हे और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड जाते हे. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तसे म्हातारे मायबाप झाले की मुलं सांभाळायचा कंटाळा करतात. आता एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 पोरांना सांभाळतात, पण 4 पोरांच्या 4 बंगल्यात एका आईला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही. ही शोकांतिका आहे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. त्या पुंडलिकानं काय केलं होतं? आईवडिलाची सेवा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोण कीजे. म्हणून दादा, पण एक सांगेन मी तुम्हाला, मुलीचं माहेर मायबाप असेल तोपर्यंत. एकदा मायबाप गेले की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. घराला पोसणारा बाप असतो, पण बापाला पोसणारी घरातली मुलगी असते. घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. असं पूर आला होता, आत्ता या वर्षातली घटना आहे. पूर आला होता नदीला आणि पोरीला आणि बापाला पैल तीराला जायचं होतं. पोरगी म्हणे, बाबा या पुरातून आपण वाट कशी काढायची? तेव्हा बापानं सांगितलं, दीदी तू माझ्या हाताला धर, मी या पाण्यातून वाट काढून तुला पलीकडे नेतो. पोरीनं सांगितलं, बाबा मी तुमच्या हाताला नाही धरत, तुम्ही माझ्या हाताला धरा. बापानं सांगितलं, दीदी तू माझ्या हाताला धरलं काय मी तुझ्या हाताला धरलं काय, फरक काय? तेव्हा पोरीनं सांगितलं, बाबा मी जर तुमच्या हाताला धरलं ना, कदाचित पाण्याचं लोंडकं जर जास्त आलं तर मी तुमचा हात सोडू शकते बाबा, पण मला गॅरंटी आहे तुम्ही जर माझा हात धरला ना, किती जरी पाणी वाढलं तर तुम्ही माझा हात सोडू शकत नाही, मला पैल तीराला न्याल याची खात्री मला आहे, म्हणून तुम्ही माझा हात धरा. पण एक आज परिस्थिती अशी आहे, लक्षात ठेवा. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे.
एका पोरानं बायकोच्या सांगण्यावरून बापाला अनाथ आश्रमात नेऊन सोडलं. ऐका बरं, आपण जर आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरंसुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार, ह्याच्यात शंका नाही. जैसी करणी वैसी भरणी. पोरानं बायकोच्या सांगण्यावरून बापाला अनाथ आश्रमात नेऊन सोडलं. माघारी अर्ध्या रस्त्यात आला आणि बायकोचा फोन आला, सोडलं का तुमच्या वडिलाला अनाथ आश्रमात? म्हणे सोडलं. पण तुमच्या वडिलाला सांगा आता सण जवळ आलीत, आम्हाला फोन करून परेशान करू नका म्हणावं. तुम्हाला सणाला काही जर लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही तिथं पाठवून देऊ, पण घरी यायचा आग्रह धरू नका म्हणावा, असं तुम्ही तुमच्या वडिलाला जाऊन सांगा. ऐका महाराज, पोरगं तिथून माघारी अर्ध्या रस्त्यातून आलं. पण झालं असं होतं, त्या अनाथ आश्रमाचे मॅनेजर आणि याचे बाप्पा दोघं गप्पा मारत बसले होते. एवढे गप्पा तल्लीन झाले ना, यांना आश्चर्य वाटलं की अर्ध्या तासापूर्वी वडिलाला मी इथं सोडलं आणि हे 30-35 वर्षाची मैत्री असल्यासारखे काय गप्पा मारतात. त्या अनाथ आश्रमाच्या मॅनेजरला याने विचारलं, म्हणे हो, अर्ध्या तासापूर्वी माझ्या वडिलाला मी तुमच्याकडे सोडलं आणि तुम्ही एवढे गप्पात तल्लीन झालात, तुमची ओळख तरी कधीपासून आहे? तेव्हा त्या अनाथ आश्रमाच्या मॅनेजरनं उत्तर फार सुंदर दिलं. सांगितलं, म्हणे दादा सांगू तुझ्या वडिलाची माझी ओळख? तुझ्या वडिलाचं लग्न झालं आणि त्यांना मुलबाळ होत नव्हतं आणि 35 वर्षापूर्वी तुला घ्यायला ते याच अनाथ आश्रमात आले होते, तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे. महाराज, अशी जर परतफेड जीवनामध्ये होत असेल तर त्या मायबापाला बघा, बाप दोनदाच रडतो. एकदा मुलगी सासरला निघाली तेव्हा किती संकट येऊ द्या पण रडत नाही, पण दोनदा रडतो. एकदा मुलगी सासरला निघाली तेव्हा आणि दुसऱ्यांदा आपली पोरं आपल्याला लाता मारून घराच्या बाहेर काढतात तेव्हा. बस एवढे कष्ट केलेल्याचा पश्चाताप जर मायबापाला कधी होत असेल ना, जेव्हा पोरं चांगले बोलत नाही आणि सांभाळत नाही, अशा टायमाला त्याचा पश्चाताप होत असतो. म्हणून म्हणतात दादाओ, एकदा बाप गेला आई गेली की माणूस पोरका होत असतो. या कोरोनाच्या काळात ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. म्हणून म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला धार स्वामी जरी असला त्याला आई वडील नसेल तर तो आधार नाही त्याला, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून एक सुंदर कविता आहे, तुम्ही मागं म्हणू लागा, टाळ वाजू नका, पकवाज वाजू नका. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना कर. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्र,
सागर असतो, आपल्या जीवनाला आकार देणारे आईवडील असतात. पण एकच सांगेल, सपने टूट जाते हैं, जिंदगी में अक्सर ऐसे मोड आते हैं, लेकिन आशीर्वाद हो माँ बाप का तो रास्ते के कांटे भी फूल बन जाते हैं. आईवडिलाचा आशीर्वाद असेल, कुणाच्या आशीर्वादाची गरज नाही. दादांच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्ज पिटले पितराचे ऋण. या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या मुलांनी नातवांनी केलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सातवी, तयाचा हरिक वाटे देवा आपुलिया हिता, जो आशे जागता धन्य माता पिता तयाची. या कुळी कन्या पुत्र होती जे सातवी, तयाचा हरिक वाटे देवा. पुन्हा एकदा या सर्व परिवार, पांडुरंग दादा, विष्णुपंत दादा, भगवानराव दादा, बाळासाहेब दादा आणि अजित दादा, त्यांचे नातू, आजोबांचे नातू, आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला बोलवलं. मीही वेळातला वेळ धावपळीत काढून आलो बरं का, कारण अजून पुढंही मला 2 कीर्तन आहेत. म्हणून पुन्हा एकदा या परिवाराला मी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य महाराज, दोन्ही मृदंग छोटे महाराज, वा सुंदर. गायनाचार्य मनोज दादा, रामेश्वर दादा महाराज आहेत, प्रभू महाराज आहेत. थोडं गाण्याची संधी कमी मिळाली त्याबद्दल क्षमा माफी बरं का. सर्वांना दिगंबर महाराज आहेत, माथार गावकर, सगळी भजनी मंडळ आहे. माथार गाव आहे पण गाव तरुण परमार्थाचं आहे बरं का, म्हणून तेही भजनी मंडळ उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. वेळाता वेळ काढून साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. देशमुख साहेब, आमदार देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मास्क लावल्यामुळं जरा ओळखायला, पण तुम्ही नाही लावला तर मग पुन्हा तुमचा फोटो व्हायरल असं होतंय ना, त्याच्यामुळं चांगलं आहे. जबाबदारीने राहावं लागतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आणि वेळातला वेळ काढून साहेबही उपस्थित आहेत. साहेबांच्या हातून गावाची, समाजाची, देशाची सेवा घडावी. भगवंतांनी त्यांना आमदारकी तर दिली, पण उत्तम आरोग्य द्यावं अशी देवाला मी विनंती या ठिकाणी करतो. मला वाटतं गाव हेच आहे का आपलं साहेब? वा वा वा. अजून आनंदाची गोष्ट आहे, आपल्या मातीत जन्माला आलेला मोठा माणूस त्या मातीनं सांभाळावा हे त्या मातीचं कर्तव्य असतं बरं का. कारण महाराज स्वदेशे पूजेते, राजा विद्वान सर्वत्र पूजेते. आज तुमच्या गावाचं नाव साहेबांमुळं भारतभर, महाराष्ट्रभर आहे. पण काही लोकांना स्वारस्य असतं काय माहिती. आपल्या गावात एखादा मोठा माणूस आला की उगच खाजून घेतात, काही घेणं देणं नसतं. पण हे बघा, मोठ्याचे पाय ओढून जगल्यापेक्षा मोठ्याच्या पायाला धरून जगणं शिका. मोठ्याच्या पायाला धरून जगणं शिका. निश्चितच आपल्या गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साहेबही वेळातला वेळ काढून एवढ्या धावपळीत, आता एवढी आंदोलनं चालू असतानासुद्धा कीर्तनाला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांनासुद्धा माझ्याकडून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. पुन्हा चाल का? चाल बरं, घ्या फास्ट चाल घेऊन. परणेले नोवरे तुका म्हणे मोक्ती, परणेले नोवरे दिवस केळे वेळे आता चंदेने पावलो विसावा, आता चंदेने पावलो विसावा. दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी. ज्ञानदान या ठिकाणी आपल्याला सर्वजणांना दिलेलं आहे. तरी सर्व देशमुख परिवार आणि सर्व गावकरी मंडळी महाराज यांचं त्या ठिकाणी नंबर पाठवला का मला? ओके. आभारी आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल.